सच्चित्त परियोदपनम एते बुद्धानुशासनम। ये बुद्ध का अनुशासन है। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवर। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती आता तुम्ही पाहिलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यामध्ये सरसंघ चालक असणारा RSSचे प्रमुख असणारे मोहन भागवत यांनी जे थेट गौतम बुद्ध यांचा उल्लेख केला आणि तेवढ्यावरच ते थांबले नाही, तर त्याचसोबत त्यांनी त्रिशरण पंचशील मधले एक वक्तव्य देखील त्या ठिकाणी केलं आणि बौद्ध धर्म कशा प्रकारे श्रेष्ठ आहे हे देखील त्यांनी सांगण्याचं काम केलं। तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, मुळातच RSS हे जे संघटन आहे हे हिंदू धर्मासाठी बनलेलं आहे। त्यांच्यामध्ये हिंदू राष्ट्र कसं स्थापन करायचं, हिंदुत्ववादी कसं आपल्याला वाढवायचं यासाठी त्यांचे संपूर्ण प्रयत्न असतात। परंतु तरी देखील त्यांना एक गोष्ट माहीत आहे की या जगामध्ये अंतिम सत्य जर काही असेल तर ते गौतम बुद्ध म्हणजे बुद्धच आहेत आणि त्यामुळे त्यांना काही झालं तरी गौतम बुद्धाचं नाव घ्यावं लागतं आणि गौतम बुद्धांच्या मार्गावरती कसं चालायचं किंवा गौतम बुद्धांमुळे संपूर्ण सृष्टी कशी शांततेच्या मार्गाने चालते हे दाखवण्याचं काम त्यांना करावे लागतं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती एका ठिकाणी बोलत असताना मोहन भागवत यांनी थेट त्या ठिकाणी बुद्धम शरणम गच्छामीचा उल्लेख केला, त्यासोबत त्रिशरण पंचशीलाचा उल्लेख केला आणि त्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी जे आहे अनेक लोक असे आहेत की जे भारत देशामध्ये स्वतःला हिंदू म्हणतात किंवा आम्ही हिंदू राष्ट्रात राहतो असं म्हणतात किंवा आपल्याला भारताला हिंदू राष्ट्र बनवायचं असं ते वक्तव्य करतात। परंतु हीच लोक जेव्हा बाहेर देशामध्ये जातात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी गौतम बुद्धांच्या धर्तीतून आलोय असं सांगावं लागतं। यासाठी सर्वात प्रमुख जर नाव कोणाचं घ्यायचं झालं तर आपल्या देशाचे सर्वात मोठे उद्योगपती असणारे मुकेश अंबानी म्हणजेच त्यांच्या पत्नी ज्या आहेत नीता अंबानी, ह्या एका US मध्ये एका कॉन्फरन्सला गेल्या होत्या। त्या ठिकाणी गेल्यानंतर बोलत असताना, भाषणाची सुरुवात करत असताना त्यांना सर्वात अगोदर त्या ठिकाणी मी गौतम बुद्धांच्या देशातून आले असं सांगावं लागलं होतं। म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात येते की ह्या लोकांनी काहीही केलं तरी शेवटी यांना गौतम बुद्ध यांचं नाव घ्यावंच लागतं। तर आता तुम्ही तो मोहन भागवत यांचा पहिले व्हिडिओ पहा। सब्ब पापस्य अकरणम कुशलस्य उपसंपदा सच्चित्त परियोदपनम एते बुद्धानुशासनम। तो कोई पाप नहीं करना। पाप क्या होता है? पुण्य पर उपकार, पाप पर पीड़ा। परहित सरिस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई। ये करो और कुशलस्य उपसंपदा, अपना पेट भरो। लेकिन कैसे? कुशलता पूर्वक, यानी दूसरे किसी को कष्ट न देते हुए अपना पेट भरो। और ऐसा रहकर क्या करना है? सच्चित्त परियोदपनम, अपनी चित्त शुद्धि करते जाओ। ये बुद्ध का अनुशासन है। मोहन भागवत यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यातील काही लोक आता भावनिक होतील, म्हणतील वा, मोहन भागवत जे की RSSचे प्रमुख आहेत त्यांनी गौतम बुद्धांचा उल्लेख केला, बौद्ध धर्माचा उल्लेख केला आणि त्यांचा उदोउदो करायला लागतील। परंतु आपल्याला ही गोष्ट कधीच विसरायला नको, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ब्राह्मण कुठेही जाऊ द्यात ते आपली मुवमेंट विसरत नाहीत। भागवत आणि संघ ब्राह्मण यांच्यात कोणत्याही वाक्यावरती विश्वास ठेवायचा नाही। मोहन भागवत यांनी बौद्ध धर्माचा उल्लेख केला म्हणजे धम्म श्रेष्ठ होतो का? तर असे नाही, धम्म मुळातच श्रेष्ठ आहे। भागवत यांनी ते सांगायची गरज नाहीये। आणि जर समजा मोहन भागवत यांच्यावरती आपल्याला कधी विश्वास ठेवायचा असेल तर त्यासाठी सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोहन भागवत यांनी देशातील लोकांना जे आहे वेद, उपनिषद, मनुस्मृती व ब्राह्मणी धर्मग्रंथ जे आहेत हे बुद्धिभेद करतात हे कसे सांगितले पाहिजे, तेव्हा त्यांच्यावरती विश्वास आपण ठेवू शकतो। त्यांनी गौतम बुद्धाचा, बौद्ध धर्माचा, जय भीमचा उदो केला, उल्लेख केला म्हणून आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे। तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।